नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:33 ते 11:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:05 ते 3:36 आणि यमगंड काळ पहाटे 6:32 ते 8:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल आणि गुरुबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकेल, मात्र काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर मोठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. छोटे मोठे आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील, मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी किंवा त्या संदर्भातल्या चांगल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध आजच्या दिवशी चांगले राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकतील. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले शॉर्ट टर्ममध्ये लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. थोडं खर्चातील नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काय चांगले सल्ले मिळू शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठ आणि सहकर्म्यांकडून तुम्हाला चांगली मदत लाभू शकेल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी लाभू शकेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. थोडंसं कमिटमेंट प्रॉमिसेस देण्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.